नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. अक्षय तृतीया हा दिनदर्शिकेतील महत्त्वाचा दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. हे तर आपल्याला माहीतच आहे. कालविवेक या ग्रंथात या दिवशी व्रत करण्याचं महत्त्व सांगितले. जैन धर्मात सुद्धा या दिवशी व्रत करण्याचं विशेष महत्त्व आहे. या दिवसाला आखाती असं म्हटलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व आहे असं मानलं जातं. या दिवशी दान केल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते असं म्हटलं जातं आणि आपल्याला कधीही काहीही कमी पडत नाही. या दिवशी खास करून गरजू व्यक्तींना दान केल्याने अन्न समृद्धी लाभते. मात्र या दिवशी काही गोष्टी टाळल्या पाहिजे. काही गोष्टी अजिबात करू नये. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला जाणून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे राग करू नये. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या मनात कुणाबद्दलही राग असेल तर तो सोडून द्यावा. राग मनात ठेवू नये. कारण या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो. आपल्या घरात समृद्धी यावी म्हणून जर आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल राग असेल तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही असं म्हटलं जातं. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी कुणाबद्दलही राग, द्वेष, मत्सर मनामध्ये ठेवू नका. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिकाम्या हाताने घरी जाऊ नका. असं मानलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी लाभ होण्यासाठी सोन्याची एखादी तरी वस्तू खरेदी करावी. या दिवशी घरी रिकाम्या हाताने जाणे अशुभ मानले जाते. जर सोने खरेदी करणं शक्य नसेल तर तुमच्या क्षमतेनुसार धातूपासून तयार केलेली एखादी वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. परंतु रिकाम्या हाती घरी जाऊ नका. आणि त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे स्नान न करता तुळशीची पाने तोडू नका. मंडळी, आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा करतो आणि या पूजेत त्यांना अर्थातच तुळशीपत्र वाहतो. परंतु हे वाहत असताना लक्षात ठेवा की तुळशीचे पान तुम्ही जेव्हा तोडाल तेव्हा तुम्ही स्नान करून शुद्ध झालेले असाल. मनाने आणि शरीराने शुद्ध होऊनच तुळशीची पाने तोडावी आणि मग ती ईश्वराला अर्पण करावी. इतकंच नाही तर समृद्धीसाठी भाविकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची वेगवेगळी पूजा करू नये. दोघांची एकत्र पूजा करावी. त्यामुळे तुमच्या घरात अक्षय समृद्धी येते असं म्हटलं जातं. मंडळी, या होत्या त्या 3 गोष्टी ज्या अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका. पण मग काय करावं? अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हटलं तसं सोनं नक्की खरेदी करा. शक्य नसेल तर कुठल्याही धातूची वस्तू खरेदी करा. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा मनापासून करा. जप, जाप्य, होम, हवन तुम्हाला जेवढं करता येईल, नामस्मरण करता येईल तेवढं करा. कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी जी उपासना आपण करतो त्या उपासनेने अक्षय पुण्याची प्राप्ती आपल्याला होते असं म्हटलं जातं आणि जे काही उपासनेत आपण करतो त्याचं दुप्पट फळ आपल्याला मिळतं असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून अक्षय तृतीयेच्या पावन पुण्य दिवस हा आपण ईश्वर भक्तीत तल्लीन राहून घालवावा. अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करणं शुभ असलं तरी सुद्धा सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे या दिवशी सगळ्यांना सोनं खरेदी करणं शक्य नसतं. अशा परिस्थितीत जर तुम्हाला सोनं खरेदी करता येत नसेल तर इतर काही गोष्टी आहे ज्या तुम्ही खरेदी केल्यानं तुमच्या घरात सुख समृद्धी येऊ शकते. या गोष्टींमुळे लक्ष्मी माता आणि धनाचा देव कुबेर यांचाही आशीर्वाद मिळतो. मग कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्या आपण अक्षय तृतीयेला खरेदी करू शकतो? तर मंडळी, अक्षय तृतीयेला ज्या वस्तू तुम्ही खरेदी करणार आहात त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू आहे जव. शास्त्रानुसार अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही जव खरेदी करू शकता. हे सोनं खरेदी करण्यासारखं शुभ मानलं जातं. हे जव भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी अर्पण करावी. नंतर लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे. तुमच्या घरातील धनसंपत्ती दिवसेंदिवस वाढत जाईल. त्यानंतरची गोष्ट आहे कवड्या. कवड्या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. अक्षय तृतीयेला कवड्या विकत घेऊन
देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण कराव्या. नियमानुसार माता लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी माता लक्ष्मीच्या चरणांवर अर्पण केलेल्या या कवड्या लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. त्यानंतर अक्षय तृतीयेला जी गोष्ट तुम्ही खरेदी करू शकता ती म्हणजे श्रीयंत्र. अक्षय तृतीयेला हे श्रीयंत्र खरेदी करणं खूपच शुभदायक असतं. या दिवशी विधीपूर्वक श्रीयंत्राची स्थापना करावी. अक्षय तृतीयेचा दिवस घरास अक्षय तृतीयेचा दिवस घरात श्रीयंत्र आणण्यासाठी सगळ्यात शुभ दिवस म्हणता येईल. त्यानंतरची गोष्ट आहे दक्षिणावर्ती शंख. दक्षिणावर्ती शंख माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. हे घरात ठेवल्याने नेहमी सुख समृद्धी येते. विधिवत पूजा स्थळी दक्षिणावर्ती शंखाची स्थापना करावी. लक्षात ठेवा, पूजेच्या ठिकाणी एकापेक्षा जास्त शंख मात्र असू नये. त्यानंतरची गोष्ट म्हणजे घागर. अक्षय तृतीयेला घागर खरेदी करणं सुद्धा शुभ आहे. घागर विकत घेऊन घरात ठेवणं आणि बरोबर त्यात सरबत भरून ठेवणं किंवा दान करणं याचं सुद्धा पुण्यदायी फळ मिळतं. मग मंडळी, तुम्हाला सोनं चांदी खरेदी करणं परवडत नसेल तर या खिशाला परवडणाऱ्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. तुम्हाला अक्षय तृतीयेला तेवढंच पुण्य मिळेल आणि तुमच्याकडे सुख समृद्धी अक्षय राहील. धन्यवाद.